नालंदा वर्थलेस कशी होते? नालंदा सेक्सी कशी आहे? सेक्सिस म्हणजे नालायक. आणि वर्थलेस कशी होते म्हणजे संपत्तीहीन. मराठीत बोलायचं झालं तर संपत्तीहीन कशी होते. आणि नालंदा सेक्सी कशी आहे? नालंदा युनिव्हर्स सेक्सी कसं आहे याचा अर्थ हिरामंडी असं तयार होतं. अख्ख्या जग हिरामंडीवर. या जगामध्ये आपल्याला खानदानी मिळणं फार कठीण असतं. हे जग असंच आहे. जर अख्खं जग हिरामंडी आहे तर आपण बालाश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम चालेल का? हा नियम नाही. चालणार आहे का? नाही चालणार ना. सोशलॉजीचा हा नियम चालणार आहे का या ब्रह्मांडात? नाही. अगदी 100 वर्षाची म्हातारी सुद्धा हिरामंडी करते. आणि 100 वर्षाचा म्हातारा सुद्धा हिरामंडी करतो. मग ह्या लोकांना जर आपण हिरामंडी म्हटलं तर राग काही नाही आलं पाहिजे. अगदी लहान मुलापासून 100 वर्षापर्यंत सगळे सेक्सी आहे, हिरामंडी आहे. सेक्सी म्हणजे काय? हिरामंडी नालायक. हे जर आपण स्पष्ट भाषेत बोललं तर राग काही. असंच आहे जग. नालंदा युनिव्हर्स असंच आहे. म्हणून नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये हाच नियम चालतो. कोणता पार्ट उचलला जातो तर सांगायचं झालं तर एक दरोडेखोरी, लुटालूट, चोऱ्या चपाट्या, हिरामंडी. हिरामंडी म्हणजे लूटच आहे. आणि दुसरं आहे वर्थलेस कशी होते, संपत्तीहीन कशी होते. तर सांगायचं झालं दर 100 वर्षांनी नालंदा ही संपत्तीहीन होते. ही संपत्तीहीन होता होता आज जर आपल्याकडे परड्या आहेत, सांगायचं झालं तर पेट्रोल, डिझेल. मी एक्झाम्पल देते. सोन्याची परडी आहे, चांदीची परडी आहे, ब्रासची परडी आहे, कॉपरची परडी आहे. हा जो सगळा लावा आहे, ज्या ज्या जमिनीवर परडी आहे ती परडी या जगातून निघून जाते आपोआप. तर 100 वर्ष पूर्ण झाली या जगातून निघून जाते. अगदी 84 योनी निघून जातात. मग पशुपक्षी असू दे, माशा असू देत, पाखरं असू देत, असं 84 योनी अख्ख्या जगातून निघून जातात. मग कीटक असू देत, मुंग्या असू देत, काही असू देत. असाच या जगाचा नियम आहे. त्याला आज आपण लोकांनी उतारे हा पार्ट उचलला. उतारे हा पार्ट हा घातपाताचा आहे आणि चांगल्याचाही आहे. दुश्मनी काढण्याचाही आहे. मग काही लोक दुश्मनी काढण्यासाठी उतारे, घातपाताचे उतारे उचलतात. काही लोक चांगलं होण्यासाठी चांगल्याचे उतारे उचलतात. मग जास्तीत जास्त बोलायचं झालं तर जास्तीत जास्त सेक्सी, लुटालूट. सेक्सीमध्ये पण लुटालूट आहे. सेक्सी, लुटालूट आणि उतारे हा पार्ट उचलला. मग ह्या परड्यांचा बिझनेस कशा प्रकारे होतो? कोण पैसे देऊन विकत घेतात तर कोण सेक्सने विकत घेतात. तर कोण चोऱ्या चपाट्या करून लुटून घेतात. कोण सेक्स पुढे करून लुटालूट करतात. तर कोण उतारे टाकून लूट करतात. तर कोण दरोडे घालून लुटालूट. अख्खं गावाच्या गावं लुटली जातात. मग मी असं म्हणेन हे युनिव्हर्स खरंच
चांगल्याचं आहे का? इथे तुम्हाला बालाश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम सरळपणे चालवता येणार आहे का? नाही. हे खानदानी लोकांसाठी आहे. इथे उतारे नसतात. वैयक्तिक दुश्मनी काढण्यासाठी उतारे हा पाठ उचलला. कोण हाताने मारतो, कोण खून करतं, तर कोण उतार्यांनी मारतं. मग माणसाची मनं साफ आहेत का? स्वच्छ आहेत का? निर्मळ आहेत का? तर सांगायचं झालं नाही. म्हणून तर मी म्हटलं की मनुष्य हा पशु आहे, दैत्य आहे आणि सैतान आहे. मनुष्यातला सैतान आपण ह्या जगात पाहतो. खरंच ही दुश्मनी वैयक्तिक इतकं काढण्याची गरज आहे का? तर नाही, असं मी म्हणेन. विसरून गेले पाहिजे. विसरता का तुम्ही? दुसऱ्यांनी विसरायचं आणि आपण दुश्मनी काढत एका शब्दावरून फिरत राहायचं. मग तुमची मनं स्वच्छ आहेत का? निर्मळ आहेत का? तर मी असं म्हणेन नाही. हे युनिवर्स दर 100 वर्षांनी वर्थलेस होतं. हे वर्थलेस होण्याचं कारण काय आहे? हे युनिवर्स घेऊन येताना संपत्ती घेऊन येतं. 100 वर्षा पहिल्या शतकात सांगायचं झालं, पहिल्या वर्ष मनुष्याचा जन्म होतो, पशुपक्षी 84 योनींचा जन्म होतो, किडे मुंगे कीटक पाखरं यांचा जन्म होतो. संपत्ती घेऊन येत असतं. मग ती संपत्ती अगदी अन्नापासून आहे, कपड्या लत्त्यापासून आहे, परड्यांपासून आहे, सांगितलेल्या खनिजांपासून आहे, खजान्यांपासून आहे. ते घेऊन येत असतं. आणि जाताना संपत्तीहीन कसं होतं, वर्थलेस, ते आपण पाहतो. शेवटपर्यंत जो राहतो तो हे सगळं पाहू शकतो. पण बाकीच्यांना आडणाऱ्यांना काही कळत नाही. त्यांना समजावून काहीच फायदा नाही. मग ज्या वेळेला हे जग संपत्ती घेऊन येताना घेऊन येत असतं आणि त्याच्यात आपण अनेक प्रकारे कमवण्याचा प्रयत्न करतो. कोण चांगल्या मार्गाने प्रयत्न करतो, कोण वाईट मार्गाने करतो. तर ह्या जगामध्ये खानदानी लोकांसाठी हे 4 आश्रम आहेत. पण वाईट लोकांसाठी हे आश्रम नाही आहेत. मग ह्यांनी पाळायचे का हे नियम? तर नाही. 100 वर्षापर्यंत हिरामंडी असेल तर त्या जगासाठी हे नियम चालतील का? नाही. दरोडेखोरी असेल तर ह्यांना कुठे घरदारं असतात का? ह्यांना कुठे खानदान असतं का? ह्यांना कुठे एक गाव असतं का? ह्यांचा सर्वे रिपोर्ट काय? तर 0. ह्यांना अनेक गावं असतात. ह्यांना अनेक गावात फिरायचं असतं, भ्रमण करायचं असतं. शुद्ध संस्कृत भाषेत सांगायचं झालं तर अनेक गावात भ्रमण करायचं असतं, ब्रह्मांडाभर फिरायचं असतं आणि लुटालूट करायचं असतं. तर ह्यांची पर्सनल प्रॉपर्टी काय? एकच आहे का स्टेट ह्यांचं? नाही. तो पूर्ण जगत देती आहे. पूर्ण जग ह्यांचं आहे. लुटालूट आणि हिरावड्डी लोकांचं. असं जर स्पष्ट भाषेत बोललं तर राग काय येतो? नाही आला पाहिजे. हे सत्य आहे. तर हे सत्य हे असं वागताना आपल्याला त्रास होत नाही तर ऐकून घेणं गरजेचं आहे. हे पचवणं पण तितकंच. ज्याप्रमाणे वागता येतं, बिहेवियर करता येतं, त्याप्रमाणे पचवणं कठीण वाटतं का? तर पचवणं सहज सोपं आहे. सहज सोपं वाटलं पाहिजे. याचं कारण आहे, अख्खं जगच हिरामंडी आहे. राग कशाला पाहिजे? नाही ना. मी सांगते ना, त्या जगाचा नियम काय आहे आणि आपलं युनिवर्स कसं आहे हा एक सांगण्याचा प्रयत्न आहे माझा. तर राग मानू नये. तर मी अनेक एक्झाम्पल देईन तर त्याचा राग
येऊच नाही. मग अशा जगामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक राहणीमान आहे, दैनंदिनिका आहे, प्रत्येकाच्या वागण्यावर कुणाचं बंधन नाही, इंडिपेंडन्स आहे, फ्रीडम आहे. मग इथे दुश्मनी का? तर करूच नाही. मग ती उतार्यांनी असू दे किंवा खून कराव्याने, करूच नाही. असंच चालू राहू दे. असंच जग आहे, असंच नियम आहे आणि असेच तुम्ही सब्जेक्ट उचललेत सोपे, तर असंच चालू राहू दे. ह्या परड्या लुटून आणायचं एवढंच तुम्हाला माहिती आहे. ह्या जर विकत घ्यायच्या झाल्या तर तुम्ही लूट करणारे विकत घेतात का? तर घेतात. कारण तुमच्याकडे मनी आहे, म्हणजे पैसा आहे. तुम्हाला आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी पैसा आहे, कॉईन आहे. ते कॉईन द्यायचे आणि आपल्याला पाहिजे मग तो लुटारू असू दे नाही ते हिरामंडी असू दे, त्याच्याकडे पैसे हे असतातच. मग पैसे येतातच ना, मग ह्यांनी तुम्ही ते विकत घ्यायचं असतं. हा बिझनेसच झाला ना. मग कशा प्रकारे पण विकत घेऊ शकता तुम्ही. अगदी तुमचा कोणताही मार्ग असू दे, सरळ मार्ग असू दे, नाही तर हिरामंडीचा असू दे, नाही तर चोरी चपाट्याचा असू दे, मग ते विकून तुम्हाला पैसे येतच असतात की नाही. मग तुमची आर्थिक देवाणघेवाण मनी या रूपाने चालते, रुपीज या रूपाने चालते, कॉईन या रूपाने चालते की नाही. मग त्यासाठी जर सत्य परिस्थिती सांगितली या जगाची तर तुम्हाला वाईट का वाटतं? वाईट नाही वाटलं पाहिजे. सन्मार्गही होता या जगामध्ये, खानदानीपणाही होता, तो तुम्ही उचललात का? तर नाही. तुम्हाला सन्मार्ग नको, सोप्या सहज पद्धतीने भरपूर लूट आली पाहिजे. हा मार्ग तुम्हाला आवडलं ना, तर जग तुम्ही हे असंच केलं आहेत की नाही. तर ते बोललं, जगाचं वर्णन केलं तर तुम्हाला राग का येतो? मी जर एक्झाम्पल सांगितलं तर तुम्हाला राग का येतो? येऊच नाही. कुणाला कुणी हसण्यासारखं काहीच नाही आहे. ह्या जगामध्ये खानदानी किती आहेत? नाहीच आहेत ना. तर काय गरज आहे एकमेकाला नावं ठेवायची? काही गरज नाही. ज्या वेळेला तुम्ही पोट फुगून खा म्हणता त्यावेळेला तुम्ही सहज लुटारू आहात की नाही. तो त्याच्या मेहनतीचं खातो. चोऱ्या चपाटे असू दे, लूट असू दे, अगदी ड्रग्ज विक्रेताही असू दे, दारू विक्रेताही असू दे, तो ते विकून खात असतो बिझनेस करून. किंवा चोरी हा त्याचा व्यवसाय आहे असा पण समजू, धंदा आहे आणि तो लुटून आणत असतो आणि आर्थिक आपली उदरनिर्वाह भागवत असतो. देवानं त्याला तसंच नशीब दिले असं म्हणायचं आणि पुढे चालायचं असतं. हिरामंडी असू दे असं म्हणायचं आणि पुढे चालायचं असतं. पण ज्या वेळेला हिरामंडी तुमच्यावर जर चढायला लागली, लुटारू जर तुमच्यावर चढायला लागले, तर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देणारच ना. तर राग मानू नये. तर मी असं म्हणेन, राग मानू नये. ज्या वेळेला तुम्ही त्यांच्यावर अटॅक करता त्यावेळेला ते तुम्हाला प्रत्युत्तर देणारच ना. मग राग मानू नये. राग आलाच नाही पाहिजे. सत्य परिस्थिती मांडली, आपण दुसऱ्यावर चढलो तर दुसरा आपल्याला उतरवणारच ना खाली. हरभऱ्याच्या झाडावर उतरवणार ना. हे जग असंच आहे हे मान्य करा. तुम्हाला सन्मार्ग नको होता, तुम्हाला खानदानीपणा नको होता, तुम्हाला आर्थिक उत्पन्न जास्त पाहिजे होतं सहज सोप्या रीतीने, तुम्हाला कष्ट नको होते, तुम्हाला मेहनत नको होती, तुम्हाला हार्डवर्क नको होतं, तुम्हाला स्मार्टवर्क पाहिजे होतं. तर ह्या गेलेल्या जगात मी सांगेन हे जग जाणार आहे.
अगदी भारताकडे भूमी आहे. भारताकडे काय आहे? भूमी हा खजाना आहे. चांगली भूमी हा खजाना आहे. भारताकडे 3 ऋतू आहेत. चांगली भूमी हा खजाना आहे. कधीतरी अचानक कोणत्या तरी ऋतूमध्ये पाऊस पडतो किंवा थंडी पडते. वारे सुटतं तेव्हा थंडी पडते, किंवा पाऊस पडतो तेव्हा थंडी पडते, किंवा अचानक हे क्लायमेटचे बदल आहेत, म्हणजे वातावरणिक बदल आहे. त्याला कोणीही अडवू शकत नाही, हो की नाही? मग अशा गोष्टी घडतच असतात. वादळ वारं बोलायचं झालं तर हा पाऊस वगैरे, ऊन वगैरे, तर अशा गोष्टी सांगायच्या झाल्या तर हा वातावरणाचा बदल आहे. हा जागतिक नियम आहे. ह्याला कोण अडवू शकतो का? नाही. कोण ह्याच्यात बदल करू शकतं का? नाही. हे अचानक वातावरणात होणारे बदल आहे. ह्याला कोण दोषी आहे का ह्याच्यामुळे झालं किंवा हिच्यामुळे झालं? तर नाही. कुणाला दोषाचं पात्र ठरवू नका, असं मी सांगेन. मला जास्त आता सांगायचं झालं, हा शेवटचा पार्ट मी सांगेन. 100 वर्षाने, दर 100 वर्ष पूर्ण झाली करेक्ट की देव या परड्या जगातून उचलून नेतो. कारण मनुष्य नाही आहे ना, ज्याच्यासाठी आणल्या, ज्या 84 योनीसाठी आणल्या, त्या 84 योनी या जगात राहत नाहीत. त्यावेळेला ह्या परड्या आपोआप उचलल्या जातात. देव स्वतः उचलतो. ज्यावेळेला 100 वर्ष 100 वर्षाचं पहिलं शतक असतं, त्यावेळेला परड्या आपोआप आलेल्या असतात. आपण जन्माला यायच्या अगोदर परड्या येतात. जन्म झाल्यानंतर 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या परड्या आपोआप निघून जातात. म्हणून म्हटलं, नालंदा ॲज अ सेक्सी अँड वर्थलेस युनिव्हर्सिटी अँड रॉबर युनिव्हर्सिटी. हा पार्ट जास्त आवडला. अंग मेहनत हा पार्ट कमी आवडला. त्यामुळं सहज सोपा मार्ग स्मार्टवर लोकांनी शोध. आज मला तुझी प्रॉपर्टी लुटायची आहे, तर तुला मारून खाऊन मी तुला लुटणार. माझा तुझ्या प्रॉपर्टीवर, जागा जमिनीवर डोळा आहे, किंवा तुझ्या आर्थिक उत्पन्नावर डोळा आहे, तुझ्या मालमत्तेवर डोळा आहे. त्यासाठी मी अनेक मार्ग स्वीकारेन. एक खून, दुसरे उतारे, तिसरा घातपात. हा रॉबरी नाही झाला तर काय झाला? दरोडेखोरी तर रॉबरच झाला. अनेक मार्गाने घातपात करता येतो. बाई पुढे करायची किंवा पुरुष पुढे करायचा. म्हणून मी म्हटलं, नालंदा इज अ नालायक युनिव्हर्सिटी. सेक्सी अँड सेक्सी मतलब नालायक, असंच मी म्हणेन. कारण अनेक मार्ग आहेत लुटायचे. आज मला परड्या चोरूनच आणायच्या आहेत. मला कष्ट करून नाही आणायचे आहेत. जर मला कष्ट करून नाहीच आणायचे आहेत तर अनेक मार्ग आहेत की नाही, मी सोपे मार्ग सांगितले, हेच जास्त लोकांनी उचलले. मग या जगामध्ये चांगली माणसं कमी आहेत आणि वाईट माणसं जास्त आहेत, असंच मी सांगेन. 100 वर्षाने परडी निघून जाते. त्यावेळेला मला दोषी कोण आहे का? या जगातला मनुष्य आहे का? नाही. हा देवाचा नियम आहे, या जगाचा नियम आहे. या दोषाला पात्र एखादी व्यक्ती आहे का वैयक्तिकरित्या? तर नाही. तुम्ही त्या दोषाला पात्र एखाद्या मनुष्यास ठरवू नये. म्हणून मी म्हटलं, नालंदा वर्थलेस कशी होती? नालंदा वर्थलेस होण्याचं कारण आहे, तुमच्यासाठी आणलं होतं. जर जग तुमचं राहिलं नाही तर ती परडी उचलली जाते. जग तुमचं राहिलं नाही, मग परड्या काय कामाच्या? तुमच्यासाठी आलेल्या असतात. त्या जगामध्ये तुमच्या उदरनिर्वाहासाठी आलेल्या असतात. तुम्हाला नटण्यासाठी आलेले असतात. तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आलेले असतात.
अन्न, वस्त्र आणि निवारा. जर ज्या जगामध्ये कोणी राहणार नसेल 84 योनी, तर ह्या परड्यांचा काय उपयोग आहे? नाही ना. त्या परड्या निघून जातात. कॅमेरे लावलेले होते आणि परड्या आपोआप निघून गेलेल्या आहेत. आता राहिलंय भारतात थोडंसं काहीतरी आहे लोकसंख्या. ही परडी कधीही निघून जाईल, वर्थलेस होईल. मग अशा जगामध्ये आपण राहत असतो. हे आयुष्य असतं युनिव्हर्सचं. त्या जगाचं आयुष्य 100 वर्षच असतं. आता 16,000 शतक पूर्ण आहे आणि हे 16,000 शतकामध्ये सांगायचं झालं तर 16,000 शतकामध्ये वाटतं का तुम्हाला ह्या जगाला 16,000 शतक पूर्ण आहे? अपडाऊन करता करता आज या जगाला 16,000 वर्ष पूर्ण आहे. पण आज आपण हिस्ट्रीमध्ये बघायला गेलं, सोशिओलॉजीमध्ये बघायला गेलं तर 6,000 वर्ष दाखवली जातात. खरंच 6,000 वर्ष पूर्ण आहे? नाही. हे चुकीचं आहे की नाही हिस्ट्री? तर 16,000 वर्ष पूर्ण आहे. ही सोशिओलॉजी चुकीची आहे की नाही? हे आयुष्य जगाचं चुकीचं आहे की नाही? तर 16,000 वर्ष पूर्ण झालेली आहे ह्या जगाला. त्यामुळे मी असं म्हणेन, हा जगात जागतिक नियम आहे. जगाचा जागतिक नियम आहे. त्यात वाईट वाटण्यासारखं कुणाच्यामुळे काही जात नसतं. हा देव स्वतः घेऊन जात असतो. देव तुमच्यासाठी आणत असतो. तुम्ही जो मार्ग स्वीकाराल तो मार्ग तुमचा ठरतो. तो तुमचा नोकरी, व्यवसाय, धंदा ठरतो. तर तुम्हाला बोलणं जगातील लोक तर राग येऊ नये. तो तुम्ही स्वीकारलायत ना, तर ते सत्य मान्य करावं. मला सांगा, आज खानदानी लोकांचा या जगात निभाव लागणार आहे का? अशा आज तुम्हाला गृहस्थाश्रम, बालाश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम पाळून चालणार आहे का नियम? नाही. तुम्ही या जगात बसता का या नियमात? नाही. हे फक्त खानदानी लोकांसाठी होते. हा वैदिक धर्म पाळून चालणार आहे का? नाही. आज मी मुस्लिम केला, उद्या गुजराती केला, तर मी ख्रिस्त केला, तर हा नियम पाळून चालणार आहे का? मी लव्ह मॅरेज केलं, मी समाज आणि जात पाळून चालणार आहे का? जात धर्म पाळून चालणार आहे का या जगामध्ये? हिरामंडी तर नाही. नाहीच चाललं पाहिजे. ह्या जगामध्ये हा दबाव आणून चालणार आहे का? हा फोर्स ग्रुप आणून चालणार आहे का? हे फक्त खानदानी लोकांसाठी असते. आज मला जगात सांगा, किती खानदानी लोक होती? तर मी म्हणेल 0. आणि जर खानदानी आहेत तर त्यांना हा सन्मार्ग स्वीकारताना, अशा लोकांतून जाताना लग्न करून चालेल का? तर नाही. मग मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, यांना लग्न करून चालेल का? तर नाही. तर यांना अविवाहितच राहावं लागेल. यांना प्रॉपर्टी मिळेल का? नाही. कारण आज रॉबर लोकांनी, हिरामंडी लोकांनी तुमची लूट केलेली आहे. तर आज ही लोक तुम्हाला जागा देणार आहेत का? तर नाही. ही तुम्हाला सुखाने जगू देणार आहेत का? तर नाही. मी असं म्हणेन, नाही. तर मी एवढंच म्हणेन, ह्या जगात तुम्हाला देवाने आणले तर देवाचा धावा करा. ह्या जगाच्या जनकाचा, निर्माणकर्त्याचा धावा करा. हाच एक मार्ग आहे ह्यातून सुटण्याचा.
मग हा जगाचा नियम आहे. कुणाला दोषपात्र करून चालेल का? नाही. एखाद्या व्यक्तिमत्वाला तुम्ही दोषी ठरवून चालणार आहेत का? नाही. हे सांगण्याचा मी प्रयत्न करत असते आणि हेच आयुष्य असतं या जगाचं 100 वर्ष. हे जर आयुष्य असेल तर ह्या दोषात पात्र एखाद्या व्यक्तिमत्वाला धरून चालेल का? तर नाही. हा देवाची हिस्ट्री आहे. हा देवाचा नियम आहे. ही जागतिक हिस्ट्री आहे. ही जागतिक सोशॉलॉजी आहे. जर तुम्ही असा मार्ग स्वीकारणार असाल तर तुम्हाला एक बायको एक नवरा मिळणार आहे का या जगामध्ये? तर नाही. तुम्हाला मिरवून चालणार आहे का एका नवऱ्याचं एका बायकोचं होऊन? तर नाही. तुम्हाला एका नवऱ्याची एका बायकोची मुले असणार आहेत का? तर नाही. ही दरोडेखोरी करताना किंवा तुम्ही हिरामंडी चालवताना तुमच्या हातात एक बायको असणार आहे का? नाही. तुम्ही जगत जेटी आहेत, जगत लुटी आहेत. तुम्हाला अख्खं जग तुमचं गाव आहे तर ह्याचा सर्वे रिपोर्ट निघणार आहे का? नाही. मग तुम्हाला मुलं किती असतील? वेगवेगळ्या प्रकारची मुली किती असतील? तर अशाच असणार आहे. मग यांना अख्खं जगच आहे ना, अख्खं जगच आहे. मग हे कशासाठी भांडत असतात? अख्खं जगच यांना आहे लुटून गेलेलं, तर हे कशासाठी भांडत असतात? मग खानदानी लोकांनी राहायचं कुठे? असा जो आर्थिक प्रश्न आहे, असा जो भूमिहीन प्रश्न आहे तो कुठे मांडायचा? तर हिरामंडीकडे मांडायचा, लुटारू लोकांकडे मांडायचा. आमचा सर्वे रिपोर्ट काय? आम्हाला गाव काय? आम्हाला परडं काय? आम्हाला मापटं काय? आम्हाला नोकरी द्या, हे आपण हिरामंडीकडे मागायचं. आम्ही खानदानी आहोत, आमच्यावर चढू नका, आमच्याशी नडू नका, हे आपण लुटारूंकडे. अख्खं जग जिंकले नाही यांनी. अख्ख्या जगभर यांची भूमी आहे. अख्ख्या परड्या यांनी लुटल्या आहेत सेक्सी लोकांनी, रॉबर लोकांनी. तर आपण मागायचं कुठे? तर हिते हिरामंडी लोकांकडे मागायचं, रॉबर लोकांकडे मागायचं. आमच्या आडवं यायचं नाही, हे मी म्हणेन. कारण अख्खं जगच यांनी जिंकलं. तर मी असं सांगेन, जर आडवं येतच राहणार तुम्ही सन्मार्गाच्या, तर आम्ही तुमच्याकडेच मागणार. चालेल ना तुम्हाला? असं म्हणा तुम्ही. चालून घेणार ना तुम्हाला? आम्हाला देणार ना परडं मापटं घरदार? तर असं मी म्हणेन, द्यायलाच पाहिजे तुम्ही. ह्या जगाची लूट केलेली असाल तर ह्या जगामध्ये आम्हाला मूलभूत गरजा भागवण्यासाठी, साधारण मूलभूत गरजा भागवण्यासाठी, आमच्या वैयक्तिक मूलभूत गरजा भागवण्यासाठी तुम्ही आमचा मार्ग सुखकर करा, असं मी तुम्हाला सांगेन. असं कोणी म्हणायचं? खानदानी लोकांनी. कुणाकडे? तर ह्या लोकांकडे. हा जगाचा नियम असताना मान्य करा, मान्य करा. कुणाला दोषास पात्र ठरवू नका, मान्य करा. ही जागतिक हिस्ट्री आहे. आता मी सांगते पुढचं एक भविष्य जगाचं. भारताकडे नुसती भूमी होती की नाही? मग भारताला अन्न वस्त्र निवारा एवढ्याच मूलभूत गरजा आहेत की नाही?
मग तुम्हाला अजून काही आणायचं असेल तर तुम्ही काय वापरलं? सेक्सी रॉबर. हा सब्जेक्ट तुम्हाला जास्त आवडला की नाही? आवडला होता की नाही हे मान्य करायचं. अगदी 1 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या मुलांपर्यंत मान्य करायचं मुलामुलींनी. तुम्हाला हार्डवर्क नको होते, तुम्हाला स्मार्ट वर्क पाहिजे होते, तर तुम्ही मान्य करायचं. केलंच पाहिजे. जगज्जेठी लोकांनी हे केलंच पाहिजे. एक काम करायचं, अशा खानदानी लोकांचा मार्ग सुखकर करायचा. त्यांना लागेल मूलभूत गरजा, तेवढ्या त्यांच्या आडवं यायचं नाही, असं मी सांगेन. आज जगात देव येत नाही ना सांगायला, तर मी सांगते त्यांच्या मार्गात अडथळे आणू नका. ते तुमच्या आणतात का? तर नाही. तुम्ही असेच आहात हिरा मंडी रॉबर. तर वाईट का वाटायचं? हा सब्जेक्ट आवडला, उचलला, खाल्लं तर वाईट वाटून घेऊ नये. कारण तुम्ही खानदानी लोकांना सतवता, त्या मार्गात अडथळे आणता. असे कमीत कमी आहेत, त्यांचा मार्ग सुकर करा, असंच मी सांगेन. हा तंटा वाढवू नका, असंच मी सांगेन. या जगात देवानं त्यांना आणलंय तर राहू दे. हे जग देवाचं आहे. देवानं या परड्या उचलल्या की नाही? हां, राहिलाय भारत थोडासा. ही परडी कधीही जाईन, कोणत्या क्षणी जाईन, त्याचं भविष्य असतं का देव आपल्याकडे? नाही ना. अख्ख्या जगाचं भविष्य नव्हतं, अख्ख्या जगाच्या परड्यांचं भविष्य नव्हतं. तर भारताची परडी कशी जाईल, कधी जाईल, कोणत्या वेळी जाईल सांगण्यात येतं का हे भविष्य? पण हा नियम सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. माझं बोलणं हे असंच असतं. घरात असू दे नाही तर बाहेर असू दे, असंच असतं. आज जगामध्ये मी लोकांना परडी जात असताना छळून का मारता? काय गरज आहे तुम्हाला? वैयक्तिक दुश्मनी स्वतःची का? हा तुम्हाला हे तंटे मुक्त नाही करायचे, वाढवतच राहायचे आहेत. जग गेलंय, हे भविष्य आहे. परड्या गेल्यात, कॅमेरे लावलेले होते आणि आजही मी ऐकते हे अजूनही भांडणं चालू आहे. भारताची थोडंसं पब्लिक आहे, त्या थोड्याशा पब्लिकमध्ये सुद्धा अजूनही भांडणं चालू आहेत, घरापासून दारापर्यंत. का? तुम्हाला मजा येते का हे तंटे वाढवण्यात, छळण्यात? मग छळणं हा तुम्ही एक पार्ट उचललात. लोकांना विनाकारण छळणं हा एक तुम्ही पार्ट उचललात. तुम्हाला छळण्याची सुद्धा आवड आहे, हा सब्जेक्ट उचललात. आज मी म्हणेन 100 वर्ष झाली की परडी जाते, अख्ख्या जगाची परडी जाते. अगदी इंडिया सकट सगळ्यांची परडी जाणार आहे, हे मान्य करा. कुणाला छळून ते परत येत नसतं, हे भविष्य मान्य करा. कुणाला मजबूर करून ते पुन्हा येणार नाही, हे भाकीत आहे. आणि पुन्हा जगामध्ये हे जे आपले आत्मे आहेत यांना पुनर्जन्म कधी मिळणार, हे भविष्यही आहे का? ही ॲस्ट्रॉलॉजी पण आहे का?
आता तुम्ही खूप थकलात की नाही? सगळीजण चोऱ्या चपाट्या सेक्स करून, अख्ख्या जगाची हिरामंडी करून, लूट करून, छळ करून दमला असाल ना? तर हे 100 वर्षाने परडी उचलली जाणार आहे आणि पुन्हा 100 वर्ष रिलॅक्स करून तुमचा पुन्हा जन्म होणार आहे, पुनर्जन्म होणार आहे, पुन्हा जन्म होणार आहे. 100 वर्ष तुमच्या आत्म्यांना रिलॅक्स राहणार आहे. अगदी किडामुंडी कीटक तुमचे 84 योनींना आणि ह्या परड्यांनाही रिलॅक्स आहे. अख्ख्या जगाला रिलॅक्स मिळणार आहे तुम्हाला. 100 वर्ष तुमचे आत्मे गप बसून राहणार आहे त्या जगामध्ये, देव ठेवणार आहे आणि पुन्हा 100 वर्षाने तुमचा जन्म होणार आहे. तोपर्यंत परडी उठेपर्यंत मरा, नका सुधारू, मरत राहा, असंच मी म्हणेन. छळणारी अशीच असतात ना, त्यांनी छळणारा हा सब्जेक्ट उचलला. तुम्हाला छळताना आवड निर्माण होते, पण छळून जातोय ना त्याचा आत्मा काय बोलतो? छळून जाणाऱ्याचा आत्मा तुम्हाला काय आशीर्वाद देत असतो? मग मला सांगा, तुम्ही सक्सेस राहणार, रॉबरच राहणार. तुम्हाला जगानं देवानं एवढं पोट फुगून दिलेलं असताना, तुम्ही ते पोट फुगून तुमच्या खानदानानं खाल्लेलं असताना, तुम्हाला भविष्य काय येणार? सेक्सी, रॉबर आणि दुसरं एक भविष्य असेल तुमच्यासाठी. स्पष्ट बोललं तर चालेल ना तुम्हाला? असं वागताना तुम्हाला काही वाटत नाही ना? तर मग स्पष्टपणे ऐकून घेताना ही भविष्यवाणी ऐकून घेताना तुम्हाला राग नाही आला पाहिजे. छळ केल्यामुळे सुद्धा तुमचं भविष्य सुधारतं का? नाही. मग आज तुम्ही देवाकडे खानदानीपणा कामा करता सन्मार्ग येणार आहे का तुमच्या नशिबाला? तुम्हाला खानदान मिळणार आहे का? एक जागा एक जमीन मिळणार आहे का? अरे अख्खं जग तुम्ही लुटून खाल्लंय. आणि काय पाहिजे तुम्हाला पोट फुगून? काय पाहिजे असतं? काय कमी पडत असतं की ते तुम्ही छळता दुसऱ्यांना? मग हेच भविष्य येणार, हे मान्य करायचं असतं. हे भाकीत आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं ना, बुद्धी सुधारा, सन्मार्ग स्वीकारा. जेव्हा बुद्धी सुधाराल, सन्मार्ग स्वीकाराल, त्यावेळेला तुम्हाला भविष्य चांगलं येईल, खानदानीपणा येईल तुमच्यामध्ये. तुम्हाला डबोलं पाहिजे असतं, मोठं पाहिजे असतं, स्मार्ट वर्क करून. तुम्हाला मेहनत नको असते, तुम्हाला स्मार्ट वर्कने मिळवायचं असतं हे सगळं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही टॅलेंट वापरलाय. हे सब्जेक्ट उचलून ते टॅलेंट चांगलं वापरलं ना नालंदा युनिव्हर्सिटीचं, मग भविष्य तुमचं असंच असणार हे बाकीत आहे. आता एक काम करायचं, कोण कधी उठेल सांगू शकत नाही, अगदी मी झाले तरी. पण सुखाने जगू द्या. बस करा तुमचे तंटे, बस करा सगळं. बस झाला तुमचा छळ, बस झाली तुमची मजा.
लय मारलीत मजा, लय चांगलं भविष्य येणार आहे तुम्हाला. लय तकदीरवाले बनणार आहेत तुम्ही. लय चांगले नशीब घेऊन जन्माला येणार आहेत असं वागण्यामुळं. का नालंदामध्ये चांगले पार्ट होते ना, सन्मार्ग होते कष्टाचे, ते उचलायचे होते. का नको होते तुम्हाला? कशासाठी नको होते हे मी विचारेन. चांगलं भविष्य आलं असतं ना. 16,000 वर्ष जर असेच पार्ट उचलले तर असंच भविष्य येणार. सन्मार्गाने चालणाऱ्या लोकांमध्ये अडथळे आणलेत, खानदानी लोकांना जागा जमीन लूट केली, ठेवलं नाही, तर तुम्हाला असंच बोलणार ते लोक. त्यांना जगू दिलं नाहीत तर असंच बोलणार. हे जग सर्वांसाठी आहे असं तुम्ही म्हणता ना, तर मग ह्या खानदानी लोकांसाठी तुम्ही काय करता? कशाला त्यांना अडथळे आणता? हे मी बोलेन, त्यांच्या वतीने मी बोलेन. अगदी पंतप्रधानही नाही बोलत तर मी बोलेन. पण जग जाताना बोलते की नाही, तर राग मानू नये, लाज वाटली नाही पाहिजे, अशा स्पष्ट भाषेत बोलणारी मी आहे. मला एकच म्हणायचंय, ज्याला जे आवडलं त्याने ते स्वीकारलं, त्याच्यात लाज वाटू नये. मग आज सन्मार्गाने जगणाऱ्यांच्या अडथळे नाही आणायचं, त्यांचं परिणाम आपलं त्यांना द्यायचं, त्यांना असं करत नाही राहायचं, त्यांचा सन्मार्गात अडथळे नाही आणायचं, त्यांना आउट ऑफ घालवण्याचा प्रयत्नही नाही करायचा, त्यांच्यावर प्रत्यारोपही नाही करायचे. त्यांच्या वतीने मी बोलेन. अशा अनाथ लोकांच्या वतीने मी म्हणेन, तुमच्यासारख्या लुटारूंनी अख्खं जग जिंकलं आणि आज त्यांच्यासाठी काही नाही ठेवलंय, तर आज मी म्हणेन, मी कुठचीही राणी नाही आहे की कुठचाही राजा नाही आहे, एक तुमच्यामधलंच नागरिकत्व आहे माझ्याकडे. मी सामान्य आहे नागरिक. अख्खं जग तुमचं आहे, तर काय सर्वे मागता? कसली गावं मागता? काय ठेवलंय तुम्ही लुटून जगाला? अख्खा जग खाल्लं तुम्ही पोट फुगून, हेच मी आरोप करेन तुमच्यावर. का रे गरिबांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करता? कशाला तंटे वाढता आणि कसल्या दुश्मने करता? कसले वैयक्तिक आरोप करता? त्या देवाला विचारा. हे तुम्हाला भविष्य काय येतं? त्या देवाला विचारा. हे आम्हाला भविष्य का आलं? ज्या वेळेला देवानं नालंदा हे पुस्तक पुढ्यात फेकलं, नालंदा हा ग्रंथ पुढ्यात फेकला, नालंदा हा सब्जेक्ट पुढ्यात फेकला युनिव्हर्सिटीमध्ये, त्यावेळेला तुम्ही हे भविष्य उचललं तर हेच भविष्य येणार, हाच मार्ग येणार तुम्हाला. हे छाती ठोकपणे मी सांगेन. अशा लोकांचा देव असतो, तुमच्यासारख्यांचा कोण नसतो, हे मी तुम्हाला सांगेन. अशा सन्मार्गी लोकांचा देव असतो, तुमच्यासारख्यांचा कोण नसतो, हे तुम्हाला छाती ठोकपणे मी सांगेन. ही भविष्यवाणी आहे. आज तुम्ही किती तकदीरवाले बनून फिरा, किती रिच पर्सन बनून फिरा, तुमच्या मागची हिस्ट्री आणि तुमचं भविष्य काय आहे बघा, हे मी म्हणेन. आज तुम्ही त्यांना हसता, तुम्हाला तुमचं हसं झालं या जगात, मी असं म्हणेन. हे भविष्य उचलून नालंदा हे पुस्तक भविष्यवाणी होती, भविष्यवाणी. हे सब्जेक्ट भविष्यवाणी होते. प्रत्येकाचं भविष्य प्रत्येकाने उचललं, हेच तुमचं भविष्य असेल आणि ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, हे मी सांगेन.
अख्खं जग खाल्लं, अख्ख्या जगाची जमीन खाल्ली, अख्ख्या जगाची परवडी खाल्ली, अख्ख्या जगाची संपत्ती खाल्ली तुम्ही आणि रिच पर्सन झालात. मग गरिबांना का त्रास देता? त्यांना का सुखाने जगू देत नाही? जराही दया येत नाही लुटारू खून दरोडे. तुम्हाला जराही दया येत नाही का त्यांची? तुमच्या काळजाला पाजर नाही सुटेत का? तुम्ही आई बाप झाला नाहीत का? आणि आता 100 वर्षांनी जग रिलॅक्स करणार आहे. जगालाही रिलॅक्स करावा लागतो. जगालाही आत्मा आहे. त्या आत्म्याला आणि त्या देवालाही कंटाळा आलेला असतो. त्यालाही रिलॅक्स पाहिजे असतो या टेन्शनमधून. हा तुमच्या भविष्याचा हिशोब करताना. तर आता 100 वर्ष तुम्ही रिलॅक्स करा. मेल्यानंतर देव जेव्हा घालवेल ना आपल्याला या जगातून, त्या मेल्यानंतर रिलॅक्स करा. आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचा पुनर्जन्म होईल. त्या किती हजार शतक असेल चालू? 18,000 शतक चालू असेल. ना हिस्ट्री दाखवत ना सोशलॉजी. वय किती जगाचं? फसवेगिरी आहे की नाही या जगामध्ये? मला सांगा. पुस्तकापासून माणसापर्यंत फसवेगिरी आहे की नाही? ज्ञानापर्यंत फसवेगिरी आहे की नाही? पण मी जगाच्या शेवटी बोलत आहे. का रे तुम्ही सतवत असता सन्मार्गाला? का त्यांना मजबूर करत असता वाईट मार्गाने जाण्यासाठी? का त्यांचं भविष्य बदलण्याचा प्रयत्न करता आणि अनेक प्रकारे छळता? तुम्हाला छळायची आवड आहे? एवढा तुम्हाला मजा येते? एवढी येत असते? आनंद मिळत असतो? हा तुमचा आनंद? हा तुमचा विषय? हे तुमचं भविष्य? मग असंच भविष्य येणार तुम्हाला. असंच. नालंदा पुस्तक हे तकदीर होतं माणसाचं. नालंदा युनिव्हर्सिटी हे तकदीर होतं. ज्या वेळेला जग निर्माण झालं त्यावेळेला नालंदा हे ग्रंथ जग होतं, भविष्य होतं. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जे जे उचललं ते तुमच्या नशिबाला आलेलं आहे. हे भाकीत कधीही बदलत नाही, हे भविष्य कधीही बदलत नाही. पण सुखाने जगू द्या जगणाऱ्यांना. गरिबांना, सन्मार्गवाल्यांना मुद्दाम अशा घाणी तोडण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना पसंत नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. त्यांचा देव असेल. तुमचा देव कधीच नसतो. अख्खं जग खाल्लंय तुम्ही पोटपून. तुम्हाला देव कसा असेल? जसं उचलणार सब्जेक्ट तसंच भविष्य ठरणार. ज्याला जे आवडलं ते उचललं ते त्याचं भविष्य आहे. ही भविष्यवाणी होती. त्या पुस्तकाचं नाव होतं नालंदा. युनिव्हर्सिटीचं नाव होतं नालंदा. आणि त्या युनिव्हर्सचं नाव होतं नालंदा. लक्षात असू द्या.